मित्रांनो, एक फिल्म मेकर भारतात येतो पण थेट युद्धाच्या प्लॅनिंग पर्यंत पोहोचतो आणि तो म्हणजे मॅथ्यू वॅन डाईक. मॅथ्यू वॅन डाईक हा माणूस खरंच ऍक्टिव्हिस्ट आहे का की एक हिडन एजंट? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, तो नेमका भारतात करत काय होता? यावर एक डिटेल व्हिडिओ आम्ही बनवला आहे, आमच्या प्लेलिस्ट मध्ये आहे. जर नसेल बघितला तर नक्की बघा. डिटेल मध्ये पूर्ण माहिती दिली आहे. रिपोर्ट्स नुसार तो मिझोराम मध्ये होता आणि तेथून म्यानमार मध्ये जाऊन ड्रोन वॉरफेअर ट्रेनिंग देत होता. पण हे सर्व कशासाठी? चला पूर्ण गोष्ट एकदम क्लिअर स्टोरी मध्ये समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट, आमचं चॅनल सध्या नवीन आहे. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन प्रेस करून द्या, म्हणजे आमचा व्हिडिओ येताच तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला प्रश्न पडतो की हा मॅथ्यू वॅन डाईक आहे तरी कोण? ऑफिशियली बघितलं तर तो फिल्म मेकर, ऍक्टिव्हिस्ट आणि सिक्युरिटी अनालिस्ट आहे. पण अनऑफिशियली अनेक जण त्याला स्पाय किंवा मर्सिनरी मानतात, कारण हा माणूस आधी लिबिया, सिरिया आणि युक्रेन सारख्या युद्धग्रस्त भागांमध्ये जाऊन लढलेला आहे. आणि विशेष म्हणजे बहुतेक वेळा युएसच्या फायद्याच्या बाजूने तो स्वतः म्हणतो की डेमोक्रेसीसाठी लढतो, रिबेल्सला ट्रेनिंग देतो. पण मोठा प्रश्न असा आहे, हे सगळं तो फ्री मध्ये करतो का? त्याच्याकडे पैसा कुठून येतो? इंटेलिजन्स कुठून येते? आणि त्याला नेमकं कुठे जाऊन कोणाला ट्रेनिंग द्यायची आहे हे कसं कळतं? याच ठिकाणी अनेक एक्सपर्ट्सचा दावा आहे की तो थेट नाही पण अप्रत्यक्षपणे CIA साठी काम करत असू शकतो आणि म्हणूनच त्याला डिनायबल असेट मानलं जातं. म्हणजे पकडला गेला तरी देश सहज म्हणू शकतो की हा आमचा माणूस नाही. आता येऊया भारताच्या केसवर. भारतात NIA ने त्याला अटक केली कारण तो चुकीच्या प्रकारे विजाचा वापर करत होता आणि त्याच्यासोबत 6 युक्रेनियन नागरिक देखील होते. रिपोर्ट्स नुसार हे लोक भारताच्या नॉर्थ ईस्ट भागात, विशेषतः मिझोराम मध्ये जवळपास 3 महिने फिरत होते. पण भारताला याची माहिती कशी मिळाली? इथे एंट्री होते रशियन इंटेलिजन्सची. रशियाने भारताला टीप दिली की मॅथ्यू वॅन डाईक भारतात आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं, आणि त्या टीप नंतरच NIA ने ऍक्शन घेतली. आता प्रश्न असा पडतो की रशियाला एवढी काळजी का? त्यासाठी आपल्याला जावं लागेल म्यानमारमध्ये. 2021 मध्ये म्यानमारमध्ये लष्करी बंड झालं, लोकशाही सरकार हटवण्यात आली आणि मिलिटरी जनता सत्तेत आली. आजच्या घडीला म्यानमारची सेना प्रो रशिया आणि प्रो चायना मानली जाते आणि दुसऱ्या बाजूला US या लष्करी सरकारच्या विरोधात आहे. त्यांना डेमोक्रेसी परत आणायची आहे. आता या सगळ्यात मॅथ्यू वॅन डाईक काय करत होता ते बघूया. रिपोर्ट्स नुसार तो म्यानमार मधील त्या गटांना ट्रेनिंग देत होता जे लष्करी सरकारच्या विरोधात लढत आहे, विशेषतः ड्रोन वॉरफेअर, गोरिला टॅक्टिक्स अँड कॉम्बॅट ट्रेनिंग. म्हणजे साध्या भाषेत तो रिबेल्सला तयार करत होता. आता जर म्यानमारची सेना प्रो रशिया आहे आणि वॅन डाईक रिबेल्सला ट्रेनिंग देत आहे, तर रशियासाठी ते एक थ्रेट आहे. म्हणूनच रशियाने त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि शेवटी भारताला माहिती दिली. आता पुढे काय होऊ शकतं? काही जण म्हणतात की भारत आणि US मध्ये प्रिझनर एक्सचेंज होऊ शकतो. पण मोठा प्रश्न आहे, US खरंच मॅथ्यू वॅन डाईक साठी उभा राहील का? कारण ऑफिशियली तर तो त्यांच्या सिस्टमचा भाग नाही आणि हाच मुद्दा महत्वाचा आहे. अशा लोकांचा वापर डिनायबल असेट म्हणून केला जातो. तर मित्रांनो, ही होती पूर्ण स्टोरी. एक फिल्म मेकर की स्पाय, एक ऍक्टिव्हिस्ट की मर्सिनरी? सत्य अजून पूर्णपणे बाहेर आलेलं नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, या प्रकरणामुळे भारत, US, रशिया आणि म्यानमार यांच्यातील समीकरण बदलू शकतं. तुमचं मत काय आहे? मॅथ्यू वॅन डाईक हिरो आहे की एक हिडन एजंट? आपलं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.